सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आज आपण अहिल्यानगर येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत। हा अनुभव ऐकताना प्रत्येकाच्या डोळ्यातून नकळतपणे अश्रू येणार आहेत, कारण जेव्हा हा अनुभव मी ऐकला तेव्हा माझ्या डोळ्यात देखील नकळतपणे अश्रू आले। खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने बघावा। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, मी अहिल्यानगर येथील राहुरी तालुका येथील रहिवासी आहे। मी गेल्या 10 वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे। स्वामींच्या सेवेत आल्यापासून स्वामींनी छोटे मोठे असंख्य अनुभव मला आत्तापर्यंत दिले आहे। खूप ताईंचे दादांचे अनुभव ऐकले, त्यानंतर कुठेतरी मनात वाटलं आपणही आपला अनुभव सांगायला पाहिजे। एवढी छान स्वामींनी प्रचिती दिली तर आपण ही इतर भक्तांपर्यंत आपले अनुभव पोहोचवायला पाहिजे, म्हणून हा अनुभव येथे मी सांगत आहे। स्वामी भक्तांनो, अक्षरशः अनुभव सांगताना हृदय खूप भरून येत आहे, डोळ्यामधनं पाणी नकळतपणे गळत आहे, खूप हृदय भरून येत आहे। स्वामी भक्तांनो, मी जेव्हा स्वामींच्या सेवेत नव्हते त्यावेळेस प्रचंड दुःखात होते, प्रचंड अडचणीमध्ये होते। ज्यांना मी आपलं मानलं होतं त्या सर्वांनी मला धोके दिले। मी अक्षरशः माझ्या भावाने, माझ्या बहिणीने, त्यानंतर यांचे जे भाऊ होते त्यांनी देखील आम्हा सर्वांना म्हणजे मला धोका दिला। मी ज्यांच्यावरती विश्वास ठेवला ते सर्व माझ्यापासून लांबच गेले। माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झाला होता, त्यावेळेस आम्ही त्याला 2 दिले होते आणि तो व्यवस्थित बरा वगैरे सर्व झाला। त्यानंतर तो पैसे देण्यासाठी नाकबूल गेला। त्या पैसे माझे एवढे नाही असं तो म्हणू लागला आणि आता मी सासरवासन होती आणि मी देखील कष्टाने कमवत होती। प्रत्येकजणला पैसा ही खूप महत्त्वाचा आता जगण्यासाठी झाला आहे, कारण पैसा नसेल तर कुणालाही काहीच किंमत नाही। मिस्टर मला खूप म्हणजे बोलायचे की तुझा भाऊ आहे, तू बोल, त्याला समजावून सांग। मी खूप केलं पण त्याने नाहीच ऐकलं, त्याच्यामुळे माझी बहीणसुद्धा माझ्यासोबत भांडली। त्यानंतर आम्ही जिथे राहत होतो आमची जागेवरून वाद चालू होते। यांचा जो भाऊ होता तो म्हणायचा ही सर्व जागा माझी आहे आणि आमच्या वाटण्या अशा केल्या होत्या माझ्या सासऱ्यांनी की एकाच याच्यामध्ये आम्हाला 2-2 गुंठे जागा राहण्यासाठी दिलेली होती, पण आमचे भांडणं होते आणि ते म्हणायचे की तुझी जागा इथे नाही, तू तुझ्या शेतामध्ये जाऊन राहा असं म्हणायचे। आता एवढं मोठं सोडायचं, राहतं घर सोडायचं आणि तो पैसे देखील द्यायला तयार नव्हता आणि दुसऱ्याला देखील विकू देत नव्हता। मग काय करायचं? आम्ही ठरवलं की आपण काय करू की इथलं सर्व जी काही भर आहे ती सर्व आपण ट्रॅक्टर आणि खेकड्याने ऊस तरून नेऊया, म्हणजे आपण तिथे टाकू, शेतामध्ये टाकू। त्यांनी आम्हाला बेघर केलं। अक्षरशः मी एक जाशी झोपडी बनवून हे केलं, राहू लागले माझ्या मुलांना घेऊन आणि मग मी खेकडा लावून तेथील सर्व JCPने सर्व काही ते मुरुम वगैरे होता तो सर्व तेथून खांदून आणि त्यानंतर भर वगैरे टाकली आणि काम सुरू झालं। अक्षरशः जवळ पैसे नव्हते, मीही कष्ट करायची, मोलमजुरी करत होती। मी गायी पाळल्या होत्या, मुलांचं एवढं होतं की जिल्हा परिषदमध्ये माझे मुलं होते, त्यामुळे शिक्षणाला एवढा काही खर्च नव्हता, त्यामुळे मोलमजुरी करायची। त्यानंतर गायींचं दूध वगैरे घालायचं। मिस्टरही असे दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जात होते आणि त्यामध्येच आमचं थोडं म्हणजे घराचं काम चालू होतं। आम्ही शेडमध्ये खोल्या काढल्या, 3 खोल्या काढल्या, त्याच्या बाजूला गायींसाठी गोठा केला। यासाठीच आम्हाला 2.5-3 लाख रुपये सहज आमचे निघून गेले। हळूहळू काम झालं, 3-4 वर्ष हे काम करण्यासाठी आम्हाला लागलं। आता आम्ही सुटकेचा श्वास घेऊन त्या घरामध्ये राहण्यासाठी गेलो, छोटीशी पूजा वगैरे केली आणि आम्ही तिथे राहण्यासाठी गेलो। माझ्या आयुष्यामध्ये स्वामी अगोदरच आलेले होते, पण म्हणतात ना, जेव्हा वेळ येते त्यावेळेसच स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात। जेव्हा आम्ही एकत्रित होतो ना त्यावेळेस स्वामींचा फोटो आमच्या घरातपणे असं खूप वाटायचं की हे महाराजांची पूजा वगैरे करावी, पण घरच्यांनी तो फोटो घरात ठेवू दिला नाही, कारण आमच्या घरात नॉनव्हेज बनत होतं। मग तो फोटो मी माझ्या हाताने देवळामध्ये नेऊन ठेवलेला होता। ते मला
आठवायचं. आणि त्यानंतर जेव्हा मी इकडे राहण्यासाठी आले त्यानंतर आमच्या घरामध्ये आपोआप स्वामी आले. कारण आम्ही जेव्हा छोटीशी पूजा केली ना त्यावेळेस जे काही शेजारी होते त्यांनी महाराजांचा फोटो फ्रेम आम्हाला गिफ्ट म्हणून दिला होता. आणि तो फोटो बघितल्यानंतर मला असं काय झालं मलाच नाही माहीत, पण खूप असं रडू मला येत होतं. त्यानंतर मग काय झालं की तो फोटो आला, मग मी घरात लावला आणि तेव्हापासून मग स्वामींची सेवा सुरू झाली. आता मोबाईलमुळे तर सर्व काही कळतं की कशी सेवा करायची काय. मोबाईलमध्ये बघून बघून ते गणेश महाराज आहेत त्यांचं मी खूप कथा स्वामी चरित्राच्या खूप ऐकल्या. मला ते सांगत असताना खूप रडू यायचं. मग शेतामध्ये गेल्यानंतर ती कथा मी ऐकत असायची. गणेश महाराजांच्या कथा मी रोज ऐकायची. त्यानंतर स्वामींचे अनुभव ऐकायची. मग असं करता करता हे झालं. स्वामींवरती कधी माझा विश्वास बसला आणि कधी मी इतकी स्वामीमय झाले मलाही कळालं नाही. मग दर गुरुवारी मठात जाणं सुरू झालं. आमच्या इथे खूप जवळ म्हणजे मला तिथे जवळ मठही आहे. मग एक 10-15 मिनटाच्या अंतरावरती मी मठामध्ये जात असते. मठात जाते, माझे मिस्टरही येतात. मग असंच आमचं चालू झालं. सप्ताह काळामध्ये अक्षरशः 7 दिवस मी तिथेच राहते. म्हणजे फक्त जेवणासाठी घरी येते, बाकीचे सर्व वेळ तिथे सेवा करते. असं माझं चालू झालं. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो की एक दिवस असंच मी हे करत होती, स्वामींची पूजा करत होती. स्वामींची गुरुवार मी पकडलेले होते. 11 गुरुवार मी व्रत केलं होतं स्वामींचं. स्वामींचे मी काय करायची, सकाळी 8ची भुपाळी आरती करायची. त्यानंतर 10:30चा नैवेद्य माझ्याकडून होत नसायचं कारण मी शेतामध्ये जात असायची. नंतर संध्याकाळी मग शेतातून लवकर यायची, स्वयंपाक वगैरे करायची. त्यानंतर महाराजांची 6ची आरती मी चुकवत नसायची. नैवेद्य दाखवून मी स्वामींची घरी 6ची आरती करत होती. असे गुरुवारचं व्रत माझं चालू होतं. त्या दिवशी मी साधा स्वयंपाक केला, शिरा वगैरे महाराजांसाठी बनवला आणि ताट केलं, महाराजांना दाखवलं. त्या दिवशी अक्षरशः उशीर झाला, 6:45 वाजले होते. एवढा उशीर झाला. मला खूप वाईट वाटलं की महाराजांचं म्हणजे आता सर्वत्र आरती 6-6:30लाच होतात, तर महाराजांना नैवेद्य दाखवलं जातो त्यावेळेस. मग माझ्या मनात खूप वाईट म्हणजे असं आलं, महाराज आता सर्वत्र जेवले असतील, महाराजांचं पोट भरलं असेल, आता महाराज माझं नैवेद्य कसले खातात, असे माझ्या मनामध्ये असंख्य विचार येत होते. त्यावेळेस मग मी नैवेद्य वगैरे दाखवलं, पण माझा दिनक्रम मला चुकवायचा नव्हता. मग मी आरती वगैरे केली. त्यानंतर आरती झाली आणि मग तारक मंत्र 11 वेळेस घेतला, 11 माळी जप केला, माझी नित्यसेवा केली. तोपर्यंत मी म्हणजे ताट झाकून ठेवलेलं होतं तिथेच माझी सेवा होईपर्यंत. मग सेवा वगैरे झाली आणि मी आणि मिस्टर मुले जेवणासाठी आम्ही 9-9:30 वाजले असतील. त्यानंतर मग मी ताट घेतलं तर बघितलं तर त्याच्यामध्ये शिऱ्याचा प्रसाद हा महाराजांनी ग्रहण केलेला होता. कारण दुसरं तिथे कोणीच आलं नाही आणि खाल्लं नाही. कारण जेव्हा ताट ठेवलं तेव्हापासून मी तिथेच बसलेली होती. महाराजांच्या फोटोकडे बघितलं तर महाराजांच्या फोटोकडे म्हणजे मला तिथेही दिसू लागलं की म्हणजे महाराजांच्या तिथे थोडंसं असं लागलं, कण कसे असतात बारीक बारीक तसे कण दिसू लागले. कारण माझ्या मनात खूप तळमळ होती ना की महाराज आज जेवले असतील, माझं नैवेद्य घेणार नाही, असंच माझ्या मनात चालू होतं. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, एक दिवस रात्री 12 वाजले असतील, मी वॉशरूमसाठी उठल्यानंतर म्हणजे अशी बाहेर चालली होती. बाहेर जातानीच काय झालं की अंधार होता, अंधारात काही दिसलं नाही आणि लाईट वगैरे आम्ही लावत नाही. मग मी बाहेर चालली होती, दरवाजा उघडला आणि काय झालं की माझा पाय पडला आणि मला खूप असं मऊ आणि गार लागलं. माझ्या पायाला काय लागलं, मला काय वाटलं की बेंडकीच आहे की काय माहिती, कारण पावसाळ्यामध्ये खूप बेंडक्या येतात ना आणि त्यावेळेस बेंडकीच असेल मला असं वाटलं. म्हणून मग मी काय केलं की मोबाईल होता हातात, मोबाईलचा टॉर्च लावला ना तर इतका भयंकर, इतका मोठा साप होता ना. मी खूप जोरात ओरडली, मिस्टर आले. अक्षरशः इतका मोठा साप होता, काळा होता आणि खूप विषारी होता. मग मिस्टरांनी त्याला मारल्यानंतर बघितलं तर त्याने 3 बेंडकी ही खाल्लेली होती, त्यामुळे तो सूम पडलेला होता. त्याने जर ते गिळलेलं नसतं तर त्या दिवशी मी तिथेच संपली होते. त्या दिवशी महाराजांनी एवढ्या मोठ्या संकटातून मला वाचवलं. आणि मी सांगते स्वामी भक्तांनो, मी मोबाईल कधीही हातामध्ये घेत नाही, पण त्या दिवशी काय
काय माहीत स्वामींनी काय केलं आणि तो मोबाईल मी हातामध्ये घेतला आणि त्यानंतर मी बघितलं. आता जर बेंडकी म्हणून मी सोडून दिलं असतं तर माझे मुलंही सकाळी उठतात, मिस्टरही कधी उठतात, त्यांचंही हे झालं असतं, त्यांनाही त्यांनी चावा घेतला असता, खूप भयंकर झालं असतं. पण स्वामींनी त्याच्यातून देखील वाचवलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझ्या दिव्यामध्ये खूप छान छान आकारही स्वामींचे तयार होत असतात. स्वामी महाराज प्रत्यक्षात माझ्या घरात आहे असं मला वाटतं. जे कोणी मला धोका दिला, साथ सोडली, पण माझ्या स्वामींनी मला साथ दिली. आज आमची इतकी प्रगती झालेली आहे ना की बस. म्हणजे माझ्या शेतामध्ये जे काही करते मी त्यामध्ये खूप सारं म्हणजे मला यशच मिळतं. असं नाही की हे पीक केलं आणि त्याच्यामध्ये मला तोटा झाला, असं नाही. जेवढं नशिबात आहे त्यापेक्षा जास्त स्वामी महाराज देतात. कारण जेवढं म्हणजे आशा असती ना की एवढं पीक येईल, एवढे पैसे होतील, त्याच्या दुप्पटच पैसे होतात. कारण मी एक सेवा त्याच्यावरती नक्की करत असते. जेव्हा पेरणी बियाणे हे करायचं असतं त्यावेळेस मी महाराजांची 11 माळी जप त्या बियाण्यावरती करत असते आणि त्यामध्ये जी महाराजांची रक्षा आहे तीही टाकत असते. त्यानंतर मी दर अमावस्याला जे काही होम हवन करते म्हणजे गायत्री मंत्र, त्यानंतर ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, महाराजांची माळ, त्यानंतर दुसऱ्या काही जे सेवा आहे कालभैरवाष्टक वगैरे याचं मी हवन करत असते घरामध्ये. त्या हवनाची जी रक्षा असते ती मी जे शेतामध्ये पाणी जातं त्या पाण्यामध्ये टाकते आणि माझं पीक इतकं छान बहरून येतं ना की म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही. जे कोणी शेतकरी आहे ना त्यांनी हा उपाय नक्की करून बघा तुम्हाला देखील स्वामी महाराज कसे यश देतात. स्वामींच्या कृपेने आज माझे दोन्ही मुलं हे खूप छान पदावरती आहेत, खूप व्यवस्थित आहे आणि सर्व काही व्यवस्थित चाललेलं आहे. आज आता मी मोलमजुरी न करता आज मी स्वतःचं माझं खूप मोठं घर स्वामी कृपेने झालं. त्यानंतर माझे जे शेत आहे ते देखील शेत आम्ही दुप्पट घेतलं. कसं आलं काय आलं म्हणजे आम्ही कष्ट फार केले, आम्ही कष्टही फार करतो. कारण स्वामींना कष्ट केलेलेच आवडतात. आपले कर्माचं फळ स्वामी महाराज हे आपल्याला देत असतात. त्यामुळे आम्ही कर्म चांगले ठेवले, त्याचबरोबर कष्ट केलं आणि कष्टाबरोबर महाराजांची सेवा असं सर्व केलं आणि त्यामुळे स्वामींनी आज माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत. तुम्हाला एकच सांगू इच्छिते स्वामी भक्तांनो की तुम्ही फक्त अंतःकरणापासून महाराजांची सेवा करत राहा, चांगले विचार ठेवा, दुसऱ्यांचं वाईट कधी करू नका. बघा स्वामी महाराज तुमचं कधीही वाईट करणार नाही. योग्य वेळ आल्यानंतर स्वामी महाराज एवढं देतील की तुमची झोळी ते घेण्यासाठी कमी पडेल. असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होता या ताईंचा. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.